9 मे रोजी भारतीय वायुदलाचा पाकिस्तानला चकवा. पाक रडार्सचं लोकेशन मिळवण्यासाठी सोडली डमी लढाऊ विमानं. घाबरून पाकने डमी विमानांवर सुरू केला मारा. लोकेशन कळल्यानं रडार्स भारताकडून उद्ध्वस्त. भारताकडून पाकिस्तानच्या भोलारी हवाई तळावर 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ला. पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्याकडून मान्य. मोठ्या संख्येनं पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गुजरात दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भुज एअरबेसला भेट देत वायुदलाच्या अधिकाऱ्यांचं केलं कौतुक. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पुनरुच्चार. ऑपरेशन सिंदूर हा केवळ ट्रेलर, योग्य वेळी संपूर्ण सिनेमा दाखवू असंही केलं वक्तव्य. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांना भरवली मिठाई. भुज हवाई तळावर जवानांना भरवली मिठाई. भारत आणि पाकिस्तान डीजीएमओची पुन्हा बातचीत. दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न. पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. पाकचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाक दार यांनी घेतली ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट. इस्लामाबादमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती. दोन्ही नेत्यांनी पाकिस्तान भारत युद्धबंदीसह प्रादेशिक घडामोडींवर केली चर्चा. शांतता चर्चेच्या आडून पाकिस्तानचं काश्मीरसाठी रडगाणं. चर्चेसाठी आमची तयारी, मात्र चर्चा काश्मीरसह झाली पाहिजे. शरीफ यांची अट. चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. भारताकडून भूमिका स्पष्ट. भारतात तुर्कस्तानी एअरलाइन्सवरील गंडांतर येण्याची शक्यता. तुर्कस्तान एअरलाइन्सच्या भारतातील भागीदारी कराराचंही पुनरावलोकन. विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या कंपनीसोबतचे करारही रद्द. तुर्की आणि अझरबैजान सोबतच्या व्यापारावर बहिष्कार. देशभरातील 125हून अधिक शीर्ष व्यावसायिक नेत्यांचा मोठा निर्णय. तसंच तुर्की आणि अझरबैजानमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रपट चित्रित करू नये. भारतीय चित्रपट उद्योगाला केला आवाहन. पुण्यात तुर्कीतील मसाल्यांवर बंदी घातल्याच्या निर्णयाचं स्वागत. आम्ही देखील नवी मुंबईत व्यापाऱ्यांची बैठक घेऊन आणि मसाल्यांवर बंदीबाबत निर्णय घेऊ. शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. भारत सरकारकडून तुर्की कंपनी सेलेवी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द. त्यामुळे कंपनीतील 4000 मराठी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. शिंदेच्या शिवसेनेकडून कामगारांना नवीन कंपनीमध्ये पुन्हा कामावर घेतलं जाणार. भारत पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर भाविकांसाठी खुलं. ऑपरेशन सिंदूर नंतर वाढत्या वादामुळे मंदिर बंद करण्यात आलं होतं. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज. बीड जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस येलो अलर्ट जाहीर. पुणे शहरातील बहुतांश भागात पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.